छान असं लसणीचा फोडणीचा वास येतोय मस्त असा. 4 शिट्या केल्या. नमस्कार, बिरमळ शेतात मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. ही आहे अळूची भाजी आणि आयुर्वेदामध्ये या भाजीचे फारच असे महत्व आहे. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असतेच, पण आपल्याला होणारे पोटाचे विकार, संधिवात, वात हे कमी करण्यास मदत होते. तर आज आपण बनवणार आहोत अळूच्या भाजीचा फतफत. तर त्या भाजीसाठी काय काय साहित्य लागते त्यात आपण बघून घेऊया. अळूचा फतफत बनवण्यासाठी मी एक जोडी अळूची घेतली, धुवून घेतली आहे. अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी चणे, अर्धी वाटी मका, हे घरगुती मसाला 2 चमचे, हे लाल मसाला अर्धा चमचा गरम मसाला, हे फोडणीसाठी राई आणि फोडणीसाठी हे लसणीच्या पाकळ्या 10, हे कोकम 4 आणि हे वाटप करणार आहे मी. अर्धी वाटी ओलं खोबरं आणि एक कांदा मी भाजून घेतलाय. हे चवीनुसार मीठ 1 चमचा, फोडणीसाठी तेल आणि हे भाजी चिरताना हे हाताला लावणार आहे म्हणजे कशी हाताला खाज जास्त येऊ नये म्हणून. आणि यामध्ये मी मका घालते कारण हे प्रोटीन, यामध्ये भाजीमध्ये कॅल्शियम तर आहेच, यामध्ये हे प्रोटीन युक्त आहे चणे शेंगदाणे आणि मकामध्ये फायबर जास्त असतो म्हणजे आपली पचन शक्ती व्यवस्थित राहते. आणि म्हणून मी मका पण घालणार आहे. तर हे आता मी साईडला ठेवते आणि भाजी चिरून घेते. आता आपण भाजी चिरून घेऊया. मी हाताला हे कोकमचं पाणी लावते, कोकम आगळ. त्याने भाजीचे आपले असे देठ आपण काढून घ्यायचे. आणि हे देठाचा असतो ना, तो असा काळा झालेला भाग थोडा आपण कट करून घ्यायचा आणि हे असे दोर याचे असे दोर निघतात देठाचे, ते सर्व काढून आपण घ्यायचे. यामध्ये जर देठ कोणता कडक असला, जून असला तर तो आपण भाजीमध्ये घ्यायचा नाही, तो टाकून द्यायचा. हे दोर आता काढून झाले सर्व. आता मी हे इथे कापायला घेते. आता आपण पानं कापायला घेऊया. हे अशी पानं एकत्र सर्व अशी 4-5 पानं एकत्र घ्यायची. त्याला मधून असे 2 कट मारायचे. परत ही एकावर एक ठेवून असे कट घ्यायचे. हे अशी उभे कट मारून झाले का हे अशी हातामध्ये अशी पकडायची जुंबी, हे पानांची गट्टी.
भाजी चिरून झाली, आता आपण भाजी फोडणीला घालूया. हे मी तेल घालते, छोटे 4 चमचे. हे राई 1 छोटा चमचा. आता मी लसूण टाकते. मी लसूण फोडणीला घातले म्हणून मी आता अद्रक लसूणची पेस्ट भाजीमध्ये नाही घालणार आहे. लसूण थोडी लाल झाली का आपण मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा लाल मसाला, अर्धा चमचा गरम मसाला हे मी घालून घेते. घरगुती मसाला. तर मी ही भाजी यामध्ये तेलामध्ये परतून घेते. तर यामध्ये मी हे चणे घालते. शेंगदाणे आणि मका, सर्व तिन्ही हे अर्धी अर्धी वाटी आहे. आणि हे वाटप केलेलं. आता मी 1 वाटी छोटी पाणी घालते. मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं, वाटपलं होते लागलेलं म्हणून. आणि 1 चमचा मीठ छोट. आणि हे कोकम 3. आपण जर अशीच कोकम काय आंबट चिंच वगैरे घालायची ऐवजी अशीच केली तर आपण खाताना आपल्या जिभेला खाज येत राहणार, म्हणून आपण यामध्ये कोकम घालतो. आता मी हे 3 शिट्या करून घेते. मग त्यामध्ये चणे शेंगदाणे छान असे शिजून निघतील. आता आपण भाजी शिजली का बघून घेऊया. छान असा लसणीचा फोडणीचा वास येतोय मस्त असा. 4 शिट्या केल्या. मग तयार आहे आपलं पौष्टिक असं अळूचं फतफत. तुम्ही अशा पद्धतीने नक्की घरी करून बघा. आणि अशाच नव्या रेसिपी मध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.